तर मला एक जाणून घ्यायचंय की नक्की हे सीए हा कायदा कशासाठी आहे? अगदी मूलभूत प्रश्न तुम्ही विचारलेला आहे की सीए कायदा हा नेमका कशासाठी आहे. थोडं विस्तृत उत्तर याचं मी देऊ इच्छितो. सर्वप्रथम आपल्याला हा कायदा आणण्यामागची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल. ती पार्श्वभूमी अशी आहे की जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला त्या स्वतंत्रतेसोबतच भारताची फाळणी झाली हे सुद्धा वास्तव आहे आणि त्याचा मुख्य आधार धर्म होता हे आपण नाकारू शकत नाही. धर्माच्या आधारावर देशाची फाळणी झाली तेव्हा पॉप्युलेशनचं एक्सचेंज पण झालं, दंगे झाले, हिंसाचार झाला मोठ्या प्रमाणात. कुठे जास्ती झाला कुठे कमी झाला ह्या वादामध्ये न जाता हिंसाचार झाला, अत्याचार झाले हे वास्तव आहे आणि दोन्ही बाजूनं लोक येत जात राहिले. नंतर 1950 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडितजी नेहरू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान यांच्यामध्ये एक समझोता झाला. तो समझोता नेहरू लियाकत अली समझोता या नावाने ओळखला जातो. तो समझोता असा होता की आपापल्या देशांनी आपापल्या अल्पसंख्याकांची काळजी करावी, त्यांच्या जीविताचं रक्षण होईल, त्यांच्यावर अत्याचार होणार नाहीत, त्यांच्या कुठल्याही मानवी अधिकारांचं उल्लंघन होणार नाही ह्याची काळजी त्या त्या देशांनी घेतली पाहिजे असा तो करार होता. तर जेव्हा आता इतकी वर्षे निघून गेलेली आहेत, आता जर आपण मागं फिरून बघितलं तर असं लक्षात येतं की भारताने तो करार हे पूर्णपणे पाळलेला आहे आणि पाकिस्तान आणि नंतर निर्माण झालेला बांगलादेश या ठिकाणी हा करार पाळला गेलेला नाही हे वास्तव आहे. त्या ठिकाणचे जे अल्पसंख्य समुदाय आहेत गैर इस्लामिक, त्याच्यामध्ये हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चन हे 6 घटक येतात. त्यांच्यावर तिथं अनन्वित अत्याचार झाले, त्यांच्या महिलांवर बलात्कार झाले, मुली पळवल्या गेला, त्यांचे धर्म परिवर्तन झालं आणि वेगवेगळे रिपोर्ट्स जर बघितले आपण, वेगवेगळ्या इंडिपेंडंट एजन्सीजनी केलेले रिपोर्ट्स, भारताच्याच एजन्सी म्हणून नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या मानवाधिकाराच्या विषयात काम करणाऱ्या एजन्सीजनी जे रिपोर्ट दिलेले आहेत त्या सगळे रिपोर्ट हेच सांगतात की हे जे देश आहेत, पाकिस्तान असो, बांगलादेश असो किंवा अफगाणिस्तान असो, तिथले जे अल्पसंख्य आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात मानव अधिकारांचं उल्लंघन झालेलं आहे. म्हणून ते लोक तिथून भारतामध्ये पळून आलेले आहेत. जीवाची पर्वा करून जीवाच्या रक्षण करण्यासाठी ते पळून आलेले आहेत. काही आर्थिक कारणासाठी किंवा केवळ रोजगाराच्या शोधामध्ये आलेत असं नाहीये. त्यांना जगण्यासाठी पळून येण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक नव्हता आणि भारताशिवाय दुसरं त्यांना काही दुसरी कुठं जाण्याचा मार्गच नव्हता. त्यामुळे स्वाभाविकपणे ते भारतात आलेले आहेत. आता याला आधार अजून दुसरा असा आहे की अल्पसंख्याकाची जर आकडेवारी बघितली आपण, जेव्हा फाळणी झाली तेव्हा अल्पसंख्याकाची टक्केवारी ह्या वेगवेगळ्या देशामध्ये काय होती आणि आज काय आहे ह्याच्यावर सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल. तर ती अशी आहे, पाकिस्तानमध्ये 1947ला अल्पसंख्याकाचं प्रमाण होतं 23%. हिंदू आणि शीख प्रामुख्यानं त्याच्यामध्ये होते. तर 23% असलेली मायनॉरिटी पाकिस्तानमधली आज 2019 मध्ये किंवा 2011च्या सेन्ससनुसार ती 3.7 वर आली आणि बांगलादेशची आकडेवारी तिथं 22% हिंदू समाज होता 1947ला. ती आकडेवारी आज 7.8, म्हणजे पाकिस्तानमधली 23 वरून 3.7 ला आली, बांगलादेशमधली 22 वरून 7.8 ला आली. आणि भारतात हे चित्र काय दुसऱ्या बाजूला, भारतामध्ये जी मायनॉरिटी आहे किंवा प्रामुख्यानं मुस्लिम समाज आहे त्याची संख्या 1947ला किती होती, जवळपास 8च्या दरम्यान होती, 8.9 समथिंग. तर 8%वरून आता स्थिती काय मुस्लिम समुदायाची भारतातल्या, तर 14.23. म्हणजे इथल्या अल्पसंख्याकाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पाकिस्तान बांगलादेशातल्या अल्पसंख्याकाचं प्रमाण ड्रास्टिकली कमी झालेलं आहे. याचा अर्थ असा आहे की भारताने नेहरू लियाकत अली समझोता पाळला आणि आपल्या अल्पसंख्याकाचं रक्षण केलं. केवळ रक्षण नाही केलं तर त्यांना वाढीस अनुकूल असं वातावरण उपलब्ध करून दिलं. आणि दुसऱ्या बाजूला मायनॉरिटी ही 22-23% असलेली सरळ 3%वर येते, म्हणजे तिथं अत्याचार झालेले आहेत. रिपोर्ट्स पण सांगतात आणि ही आकडेवारी पण सांगते. आणि अफगाणिस्तानमध्ये तालिबानमुळे किंवा तिथल्या कट्टरपंथीमुळे जे हाल झालेले आहेत तिथल्या बौद्ध समुदायाचे,
जे बामियांच्या मूर्त्या तोडल्या त्या तर सगळ्या जगानं पाहिलेल्या आहेत. आणि अफगाणिस्तानमध्ये कसे अत्याचार होतात हे फार काही वेगळं सांगायची गरज नाही, ते सगळ्यांनाच माहिती आहे. दुसरं फॅक्ट असं आहे, थोडं जास्ती होतं उत्तर, पण ही पार्श्वभूमी लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणून हे सांगतो मी. दुसरं फॅक्ट असं आहे की अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या तिन्ही देशांची राज्यघटना त्यांनी स्वीकारलेलं आहे की इस्लाम हा त्यांचा अधिकृत धर्म असेल, राज्याचा धर्मच इस्लाम आहे. आपल्या इकडे तसं नाही ना, जरी आपल्या इथं हिंदू बहुसंख्य असले तरी आपलं राज्य हिंदू नाहीये. जरी हिंदू बहुसंख्य देश आहे हा, पण राज्य हिंदू नाहीये, थिओक्रेटिक स्टेट नाही आपलं. पण हे तिन्ही जे देश आहेत ते थिओक्रेटिक आहेत, म्हणजे इस्लाम हा त्यांचा अधिकृत धर्म आहे. त्यामुळे तिथं अत्याचार होण्याचं शक्यता जास्ती वाढते आणि झालेली आहे. त्यामुळे ह्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून आपण आपल्यामध्ये सामावून घेणं हे भारताचं कर्तव्य आहे. आणि तेव्हाचे जर आपण तत्कालीन नेत्यांचे वक्तव्य बघितले, नेहरू असतील, आपले सरदार पटेल असतील किंवा गांधीजी असतील, त्यांनी म्हटलेलं आहे की जी मायनॉरिटी आहे बांगलादेश आणि पाकिस्तानामध्ये, त्यांना जर तिथं असुरक्षित वाटत असेल आणि अत्याचार होत असतील तर ते कधीही भारतामध्ये येऊ शकतील. आम्ही त्यांचं स्वागत करू आणि त्यांना आमच्यामध्ये सामील करून घेऊ. तेव्हा शब्द दिलायला आपण त्यांना. तर त्यामुळं हे स्वाभाविक आहे, यामध्ये काही चुकीचं नाहीये. उलट हे खूप चांगलं केलं. इतक्या वर्षांनी मोदी सरकारने त्यांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे त्यांना न्याय मिळवून देणं ह्या तीन देशातल्या अल्पसंख्याकांना, पीडित लोकांना नागरिकत्व देण्याचा हा कायदा आहे. बाकी काही नाही. माझा पुढचा प्रश्न असा आहे की जसं आता आपण म्हणतोय की त्या देशातले अल्पसंख्याक यांना आपण भारतामध्ये सामावून घ्यायचं. येस. पण ह्या तीन देशामधलेच का, श्रीलंका पण देश आहे किंवा नेपाळ पण देश आहे आपल्या शेजारी असलेला. आपण श्रीलंका, नेपाळ, म्यानमार, भूटान हे जे आपले देश आहे, इतर राज्य या इथले पण अल्पसंख्याकांना आपण का आपल्या भारतामध्ये नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा बनवत आहे? फक्त या तीन देशच का? आणि दुसरं म्हणजे की आपण ज्या 6 धर्माचा उल्लेख त्याच्यात केलेला आहे त्यामध्ये हिंदू, बौद्ध, शीख, पारशी, जैन आणि इसाई, ख्रिश्चन धर्म असे जे एकूण 6 धर्म यातले लोक आहेत, या 6 धर्मातल्याच का जर समजा एखादा मुस्लिम तिथला असेल, तो पण पीडित असेल, तो पण काय म्हणतात त्याला, म्हणजे त्यालाही जे त्रास होत असेल, तर त्याला आपल्या भारताचं नागरिकत्व मिळणार नाही का? त्या प्रश्न मला आला लक्षात. प्रश्न असा आहे थोडक्यामध्ये, हे 3 देशच का आणि हे 6 धर्माचे लोकच का? तर याचं उत्तर असं आहे, हे 3 देशच का, तर हे तिन्ही देश अधिकृतपणे इस्लामिक आहेत आणि तिथल्या मायनॉरिटीवर अत्याचार झालेले आहेत. आणि हे तिन्ही देश आपले शेजारी आहेत आणि त्याला फाळणीची पार्श्वभूमी आहे. आणि आपण आणि नेहरू लियाकत अली समझोत्याची पण पार्श्वभूमी आहे. आणि आता हे 3च देश का निवडलेत आणि हे 6 मायनॉरिटीज का निवडले? एकतर हे 6 जे घटक निवडले ते तिथं अल्पसंख्याक आहेत आणि मुस्लिम तिथं अल्पसंख्याक असण्याचा प्रश्नच नाही. की मुस्लिम राष्ट्रच आहेत, बहुसंख्यानं मुस्लिम आहेत, त्यामुळे मुस्लिमावर धार्मिक अत्याचार होतील तिथं हे म्हणणं योग्य नाही, ती शक्यताच नाही. इस्लामच्या आधारावर तिथं दुसऱ्या इस्लामिक व्यक्तीवर अत्याचार होतील यामध्ये काही अर्थ नाही. त्यामुळं धार्मिक अत्याचार हा या कायद्याचा बेस आहे. आणि एक विशिष्ट समस्या सोडवण्यासाठी म्हणून ही सुधारणा केलेली आहे. म्हणजे याचा स्कोप लिमिटेड आहे. आपल्याला एक समस्या सोडवायची आहे, सगळ्या समस्या ह्या सुधारण्याच्या माध्यमातून सोडवायच्यात असं नाही. जगात किंवा अन्य देशामध्ये भरपूर समस्या आहेत, हे सत्य आहे. पण आपण आपल्या देशाची जशी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे तशी ती विशिष्ट समस्या सोडवण्यासाठीची ही तरतूद आहे. म्हणून हे 3 देश जे थिओक्रेटिक स्टेट आहेत तिथल्या मायनॉरिटीला न्याय देण्यासाठीची ही तरतूद आहे. पण मुद्दा हा पण असा, आता दुसरा मुद्दा याच्यामध्ये, जेव्हा आपण मायनॉरिटी म्हणतो तेव्हा 6 धर्मियांची नावं येतात. त्याच्यामध्ये इस्लाम का नाही, मुस्लिमांना का नाही घेतलं, माझा तोच प्रश्न, हा एक बेसिक प्रश्न विचारला जातोय. आपण ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा कायदा कुणासाठी आहे? भारतातल्या नागरिकांसाठी नाहीये. जे ह्या शेजारच्या 3 देशांमधून अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश इथून जे आलेले आहेत त्यांच्यासाठी कायदा आहे. हे जे उल्लेख केलेले हिंदू, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, पारसी हे कुठले? भारतातले नाही, भारताच्या बाहेरच्या 3 देशातली मायनॉरिटी. मग त्या 3 देशातली मायनॉरिटीला आपण न्याय देतोय. मुस्लिम जर त्याच्यामध्ये टाकलं तर त्याचा अर्थ अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश या 3 देशातल्या मुस्लिमांना पण तुम्ही घ्या असं होईल ते. म्हणजे मूळ उद्देश आहे या सुधारणेचा
की पीडित अल्पसंख्याकांना न्याय देणे तिथल्या त्या उद्देशालाच हरताळ फासल्यासारखं होईल ना. म्हणजे ज्यांच्यामुळं यांच्यावर अत्याचार झालेला आहे त्यांना पण घ्या म्हणणं हे कितपत योग्य आहे. त्यामुळे ते होऊ शकत नाही. आणि भारतातल्या मुस्लिमाविषयी हा किंवा भारतातल्या कुठल्याही व्यक्तीविषयी हा कायदा नाहीच आहे. त्यामुळे भारतातल्या मुस्लिमांविषयी हा कायदा काहीच बोलत नाही. त्यांचं नागरिकत्व शाबूत असणार आहे. हे बाहेरच्या 3 देशातल्या अल्पसंख्याकांसाठी आहे. ठीक आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की बऱ्याच ठिकाणी असं म्हणण्यात येत आहे की हा जो कायदा केलेला आहे हा कायदा संविधानामध्ये बसत नाही किंवा संविधान याला मान्यता देत नाही. दुसऱ्या ठिकाणी असंही सांगण्यात येत आहे की संविधानामधलं जे स्वातंत्र्य, समता, बंधुता या 3 गोष्टी आपण मान्य केलेल्या आहेत. याच्यामधली जी बंधुता आणि समता आहे याला कुठेतरी धक्का पोचतोय. काही जण जाहीरपणे असे वक्तव्य करतायत या हिंसा ही जी झाली त्याच्यामध्ये जे प्रदर्शन झाले याच्यात ते काही जणांनी काही बॉलिवूड सेलिब्रिटी पण होते त्यांच्या म्हणण्यात असंही आलं की याच्यामुळे हिंदू आणि मुस्लिम म्हणजे भारतातले जे आहेत यांच्यामध्ये भेदाभेद करण्यात येईल. आता तुम्ही म्हणतायत की याच्यामध्ये भारतीय नागरिकता आणि भारतीय मुस्लिम याचा जर काही संबंधच नाहीये तर हे जे म्हणतायत की हिंदू आणि मुस्लिम भारतामधले हिंदू आणि मुस्लिम याच्यामध्ये कुठेतरी डिस्क्रिमिनेशन करण्यात येते किंवा इथल्या मुस्लिमवर अन्याय होते तर याच्यावर मी सांगतो थोडक्यामध्ये. सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हा कायदा कुठल्याही नागरिकाची नागरिकता किंवा इतर कुठलाही अधिकार काढून घेणारा नाही. हा या 3 देशातल्या धार्मिक अल्पसंख्याकांना जे तिथून जीव वाचवून पळून आलेले आहेत त्यांना नागरिकता देणारा कायदा आहे. त्यामुळे हा देणारा कायदा आहे. कुणाचं तरी काहीतरी काढून घेणारा कायदा अजिबात नाही. नंबर 1. दुसरं, संविधानिक वैधता याविषयी जर बोलायचं झालं मुख्यतः आर्टिकल 14 जे समता, आर्टिकल 14 हे समतेविषयी बोलतं. हे बरोबर आहे की सगळ्यांना समान कायदा लागू झाला पाहिजे. पण आपण जे पीडित लोक आहेत जेव्हा 2 इक्वल असतात त्यांना आर्टिकल 14 आपण लावू शकतो. पण 2 अनइक्वल आहेत, एक शक्तिशाली आहे एक कमजोर आहे आणि शक्तिशाली लोकांकडून बहुसंख्याकडून अल्पसंख्यावर अत्याचार झाले तर अल्पसंख्याकाला तिथल्या न्याय मिळवून देण्यासाठी वेगळी तरतूद करता येते. त्याला कायद्याच्या भाषेमध्ये रिझनेबल क्लासिफिकेशन ज्याला म्हणतात. रिझनेबल क्लासिफिकेशन म्हणजे जे डिसएडव्हान्टेजेस पोझिशनवर आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्यासाठी वेगळी तरतूद करता येते आणि ते घटनेच्या मूळ आशयाला धरूनच आहे. जसं उदाहरणार्थ जर आपल्याला सांगायचं झालं तर आपल्या इथं अल्पसंख्याकांना, धार्मिक अल्पसंख्याकांना भारतातल्या आर्टिकल 29 आणि 30च्या माध्यमातून विशेष अधिकार दिलेले आहेत. किंवा जातीय विषमतेमुळं जे लोक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या वंचित राहिले त्यांना एका समान पातळीवर आणण्यासाठी आपण जाती आधारित आरक्षणाची सुद्धा तरतूद केलेली आहे. त्याचप्रमाणे रिझनेबल क्लासिफिकेशन करून ह्या 3 देशातली जी मायनॉरिटी आहे धार्मिक अत्याचाराला बळी पडून आलेली त्यांना नागरिकता देण्यासाठी आपण रिझनेबल क्लासिफिकेशन करू शकतो आणि ते घटना मान्यच आहे. त्यामुळे ते सुप्रीम कोर्टामध्ये टिकणार आहे. आणि याच्या पुढेही जाऊन मी असं म्हणू इच्छितो की जरी कुणाला वाटत असेल हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे तरीही हे एक्सप्लेनेशन दिल्यानंतरही तर न्यायालय तर सगळ्यांसाठी ओपन आहे. तुम्ही तिथं जाऊ शकता, याचिका दाखल करू शकता आणि न्यायालय ठरवेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न असा आहे की मग पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या भागामध्ये काही अहमदिया काही मुस्लिम आहेत त्या अहमदिया मुस्लिमांवर पण तिथे अत्याचार होतात. किंवा जर आपण बलूच बघायला गेलो, बलूच लोक आहेत बलुचिस्तानमधले, तोही वाद आहे पाकिस्तानमधला. पाकिस्तानमधले नागरिक बलुचिस्तानमधले पण करतात. मग त्यांच्यासाठी येस, आता वारंवार हा मुद्दा उपस्थित केला जातोय की पाकिस्तानमधल्या अहमदिया मुस्लिम्स आणि बलूच मुस्लिमांचं काय, त्यांच्यावर पण अत्याचार होतात. ह्याच्यामध्ये एक स्पष्ट करू इच्छितो की अहमदिया असतील किंवा बलूच असतील त्यांचा जो वाद आहे तो धार्मिक अत्याचाराचा नाहीये, तो राजकीय संघर्ष आहे. आणि इस्लाममध्ये त्यांचे मतभेद आहेत. म्हणजे खरा इस्लाम कुठला याच्यावर त्यांचे मूलभूत मतभेद असल्यामुळे तो त्यांच्यामधला तो धार्मिक एका धर्माच्या अंतर्गत आहे. आणि अहमदियांना देश सोडून पळून जायचंय असं नाहीये, त्यांना तिथेच न्याय हवाय. आणि बलूच जे आहेत त्यांना त्यांच्या संस्कृतीच्या आधारावर वेगळा देश पाहिजे. त्यांना तिथून कुठलं तरी जाऊन भारतात किंवा इतर देशामध्ये आश्रय घ्यायचे असं नाहीये, त्यांना तिथं वेगळा देश पाहिजे बलुचिस्तान नावानं. आणि अहमदियाचा प्रश्न ते अंतर्गत
इस्लाम अंतर्गत वाद आहे, जसं शिया सुन्नी आहे, तसं कुठल्याही देशामध्ये दोन एथनिक ग्रुपमध्ये जेव्हा संघर्ष असतो आणि अनेक देशामध्ये तो आहे, त्यामुळे तो तिथेच मिटवला गेला पाहिजे. त्याला आपण जगभरातल्या समस्या, जसं प्रत्येक देशामध्ये काही ना काही फुटीरतावादी चळवळी चालतात आणि तिथं तिथल्या राज्य व्यवस्थेकडून ते नियंत्रित करण्यासाठी काही गोष्टी करतात, तर आपण सगळ्यांना सामावून नाही घेऊ शकत. ह्यांना दुसरा पर्याय नाहीये, इथं पळून येण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाहीये, म्हणून आपण ह्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही साधी तरतूद केलेली आहे. आणि तरी याच्या पुढेही जाऊन जर अहमदिया किंवा बलूच यांना राजकीय आश्रय हवा असेल किंवा नागरिकत्व हवं असेल, तर जी सामान्य प्रक्रिया आहे, 11 वर्ष राहिल्यानंतर नागरिकता मिळते, त्या माध्यमातून ते भारताचं नागरिकत्व घेऊ शकतात, त्यासाठी अर्ज करू शकतात. ती विंडो सगळ्यांसाठी खुलीच आहे. ह्यांच्यासाठी हे जे मायनॉरिटी आहे त्यांच्यासाठी एक आपण वेगळी विंडो उपलब्ध करून दिली आहे, एक ऑफर दिलेली आहे. ती ऑफर देत असताना इतरांसाठी जे मार्ग खुले होते ते कुठलाही मार्ग बंद केला नाही. ते सामान्य प्रक्रियेतून नागरिक होऊ शकतात भारताचं. ठीक आहे. परत आणखीन एक दुसरा प्रश्न असा येतो की आतापर्यंत काही भरपूर अजून सुद्धा म्यानमार मधून जे रोहिंग्या मुस्लिम आहेत यांचा पण वाद चालू आहे. मग रोहिंग्या मुस्लिमांना याच्या अंतर्गत नागरिकता मिळणार आहे की मिळणार नाही? बरोबर. रोहिंग्यांना का नाही घेतलं हा एक सामान्य प्रश्न आहे. तर या ठिकाणी असं स्पष्ट करावं लागेल की म्यानमार मध्ये तिथले बौद्ध आणि रोहिंग्या मुस्लिम ह्यांच्यामध्ये राजकीय संघर्ष आहे. तो अल्पसंख्याक आहेत आणि बौद्धांना तिथून रोहिंग्यांना हकलूनच द्यायचं किंवा ते धार्मिक फार आहे असं नाही, त्याला राजकीय अँगल आहे. आणि रोहिंगे हे सरळ भारतामध्ये येत नसून ते वाया बांगलादेश येतात आणि रोहिंग्या हे आतंकवादी कारवायामध्ये इन्व्हॉल्ड आहेत आणि तिथं फुटीरतावादी चळवळ पण ते चालवतात. दुसरं म्हणजे म्यानमार हा देश जरी बौद्ध बहुसंख्य असला तरी तो अधिकृत बौद्ध राज्य नाहीये, म्हणजे थिओक्रेटिक स्टेट नाहीये. जसे हे 3 देश आहेत अधिकृतपणे इस्लामिक आहेत, राज्यघटनेद्वारा स्वीकृत केलेले, तसं म्यानमार इज अ सेक्युलर कंट्री दॅट इज नॉट थिओक्रेटिक स्टेट, थिओक्रेटिक बौद्ध स्टेट. हे सेक्युलर कंट्री आहे जरी बौद्ध बहुसंख्य असला तरी. त्यामुळं रोहिंग्या आणि तिथल्या बुद्धांचा संघर्ष हा राजकीय आहे आणि रोहिंग्या हे आतंकवादी कारवायामध्ये इन्व्हॉल्ड आहेत आणि त्यांना आपल्यामध्ये नागरिकता देऊन समावेश करून घेणं हे आपल्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोक्याचं आहे. आणि हे केवळ असंच सांगतोय असं नाहीये, याला वेगवेगळे रिपोर्ट्स पण आहेत इंटेलिजन्सचे, त्यामुळे रोहिंग्यांना आपण घेऊ शकत नाही. ठीक आहे. दुसरा परत आणखीन एक प्रश्न असा येतो की मग जर समजा या सीए कायद्याअंतर्गत अल्पसंख्याकांना आपण नागरिकत्व दिलं, 5 वर्ष त्यांना झाली पूर्ण, त्यांना आपण नागरिकत्व दिलं, पण असंही आहे की बरेच वर्ष झाले आपल्या ह्याच्यामधून काही इलिगली भारतामध्ये आलेले मुस्लिम पण आहेत जे की भरपूर वर्ष झाले इथे राहत आहेत. बरोबर. उद्या जर ती त्यांचे नागरिकत्व सिद्ध करू शकले नाही तर त्यांना ते नागरिकत्व मिळणार नाही. मग त्यांच्याबद्दल भारत सरकार काय ऍक्शन घेणार? म्हणजे त्यांना ते अच्छा, म्हणजे तुम्ही एनआरसी बद्दल विचारताय? म्हणजे म्हणजे थोडक्यात माझा पुढचा प्रश्न तोच आहे, एनआरसी ला लागूनच आहे की आता ते आसाममध्ये लागू झालंय, मग ते भारतामध्ये लागू झालंय का, उर्वरित भारतामध्ये ते येणार आहे का? याविषयी मी एकदम क्लिअर करू इच्छितो. म्हणजे जेवढी भारत सरकारकडून माहिती आलेली आहे त्याच्या आधारावर की भारत सरकार सध्या सीएए हा कायदा पारित केलेला आहे नागरिकता देण्याचा या धार्मिक अल्पसंख्याकांना, या 3 देशातून आलेल्या. एनआरसी विषयी अजून काहीही अधिकृत ठरलेलं नाही. एनआरसी विषयी जे काही बोललं जातंय त्या केवळ अफवा आहेत. एनआरसी कशी होईल, त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स, गाईडलाईन्स काय असतील ते लोकसभेमध्ये, सभागृहामध्ये, राज्यसभेमध्ये चर्चा करून ते ठरवतील आणि सरकार सगळ्यांच्या अनुमतीनं एक रूल्स ठरवेल. आता एनआरसी विषयी काहीही ठरलेलं नाही. एनआरसी विषयी जे काही बोललं जातंय ते सगळ्या अफवा आहेत. दुसरं, आसाममध्ये एनआरसी झाली, त्याच्यामध्ये 19 लाख इलिगल नागरिकांची नोंद झाली, हे जे बोललं जातंय ते सगळ्यांनीच मानलेलं आहे की त्या एनआरसीच्या प्रक्रियेमध्ये काही त्रुटी आहेत, त्यामुळे तो आकडा तसा आलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही सुधारणा होणं आवश्यक आहे. ते 19 लाख जे आयडेंटिफाय झालेले आहेत त्या सगळ्यांना लगेच कुठंतरी वापस पाठवणार आहे असं नाहीये. त्याच्यामध्ये ती दोषयुक्त प्रक्रिया राहिलेली आहे आणि त्याच्यात सुधारणा करणार आहे. आणि आसाममध्ये जी झाली ती भाजप सरकारच्या वतीनं झालेली नाहीये, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आसाममधली एनआरसी ही सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली सुप्रीम कोर्टाच्या वतीनं झालेली आहे. त्या ते कुठल्या पक्षाच्या सरकारशी काही देणं घेणं नाही.
ती दोषपूर्ण झाली आहे, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काही चुका झालेल्या आहेत हे सगळ्यांना मान्य आहे. आणि तशीच पद्धत देशभर राबवण्यात येईल असं नाहीये. त्या दोषांपासून शिकून चांगल्या पद्धतीनं रूल्स अँड रेग्युलेशन गाईडलाईन सेटअप करून ते सगळं करतील. जेव्हा करतील तेव्हा करतील. अजून काही त्याबद्दल अधिकृतपणे ठरलेलं नाही. त्यामुळे एनआरसी बद्दल आता कुणी काही सांगितलं तरी एनआरसी बद्दल आता कसल्याही अफवांना बळी पडू नये. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न असा येतो की याच्या मार्फत आपण या 6 धर्मातल्या अल्पसंख्याक नागरिकांना आपण इथलं नागरिकत्व दिलं. पण सध्या आपणच पाहतोय की भारताची आर्थिक परिस्थिती म्हणावी एवढी ठीक नाहीये. GDP पण खाली घसरतोय. नोकऱ्यांची, बेरोजगारीची सुद्धा संख्या वाढत जाते. नोकऱ्यांचं पण आर्थिक संकट आहे. काही कंपन्या बंद पडत. अशा स्थितीमध्ये आपण हे जे एक्स्ट्रा भार इतर देशाचा उचलतोय, तिथले नागरिक घेतोय, त्यांना नागरिकत्व देतोय, याच्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर एक ताण येणार आहे. मग तो अर्थव्यवस्थेवर येणारा ताण भारत सहन करू शकणार आहे का? इथेच काही लोकांना राहायला जागा नाहीये सध्या. इथेच काही लोकांची आहे, त्या लोकांच्या नोकऱ्यांच्या सुविधा नाही असंही बोललं जातं. मग लक्षात काय करणार? बरोबर, मुद्दा लक्षात आला. ह्याच्यामध्ये असं हे जे बोललं जातंय की लोक मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरून येतील आणि मग रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल, अर्थव्यवस्था ताण येईल वगैरे. ह्याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर करून घेतली पाहिजे आपण की आता जे आपण ज्या लोकांना नागरिकता देतोय ते नव्यानं येणार आहेत असं नाही, ते ऑलरेडी आलेले आहेत. 1947 पासून 2014 पर्यंत वेगवेगळ्या कालावधीमध्ये जे ऑलरेडी आलेले आहेत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून तिथं अत्याचाराला बळी पडून जे ऑलरेडी आलेले आहेत आणि ते आपल्या देशातला भाग झालेले आहेत, अर्थव्यवस्थेचा भाग झालेले आहेत, ते इथंच आहेत. ते नव्यानं येणार आहेत असं नाही. त्यामुळे एक्स्ट्रा भार पडणार आहे असं नाहीये. ते ऑलरेडी आपल्या देशात आलेले आहेत. त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नाहीयेत, कारण त्यांना अजून नागरिकताच मिळालेली नाहीये. त्यामुळं एक्स्ट्रा बाहेरून अजून इन्फ्लक्स येणार आहे आणि एक्स्ट्रा ताण पडणार आहे असं नाहीये. ते लोक ऑलरेडी आलेली आहेत 14 पर्यंत. त्यामुळं अर्थव्यवस्थेवर काही बोजा येणार नाही. दुसरं म्हणजे अर्थव्यवस्थेच्या बाबतीत, जीडीपीच्या बाबतीत जे बोललं जातंय, जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेमध्ये सध्या एक स्लॅक आलेला आहे, हे वास्तव आहे. त्याचा इम्पॅक्ट भारतावर पण जाणवतोय. त्यामुळं ती प्रक्रिया चालू आहे. त्याच्यासाठी सरकार काम करतंय, त्याच्यासाठी वेगळा विभाग काम करतोय, तो प्रश्न टॅकल केला जातोय. म्हणून हे इतर प्रश्न आपण सोडवलेच नाही पाहिजेत आणि हे प्रलंबित ठेवले पाहिजेत वर्षानुवर्षे असं नसतं ना. अनेक वर्षे आपण फार काळ समस्या अशा हे समस्या पोचण्याचं काम करणं हे सरकारचं हे नाहीये ना. जबाबदार सरकारचं कर्तव्य काय आहे? वर्षानुवर्षे पेंडिंग असलेल्या समस्या लवकरात लवकर सोडवणं आणि लोकांना न्याय मिळवून देणं हे काम आहे ना. अर्थव्यवस्थेवर काम होतंय, त्याच्याकडे दुर्लक्ष आहे सरकारचं असं नाहीये. पण ह्या लोकांना पण लवकरात लवकर न्याय मिळणं जरुरी आहे आणि ते सरकारने केलेलं आहे. ठीक आहे. असं मग आता मुस्लिमांना, त्या देशातल्या मुस्लिमांना वगळण्यात आलेले, त्या देशातल्या मुस्लिम. पण मग प्रश्न असा पण येतो की मग आता श्रीलंकेमध्ये पण तामिळ लोकांवर अत्याचार होतात. तामिळविषयी मी एक्सप्लेनेशन देतो. श्रीलंकन तामिळ आणि ह्याच्यातला संघर्ष हा राजकीय संघर्ष होता. तिथं तमिळ लोकांकडून मिलिटन्सी लिट्टेच्या माध्यमातून झाली आणि अनेक तमिळ ह्याच्यामध्ये आले, श्रीलंकेतून भारतात आले होते. तेव्हा जवळपास 6 लाख श्रीलंकन तमिळींना भारतानं नागरिकत्व दिलेलं आहे आणि तो प्रश्न बऱ्यापैकी आता मिटलेला आहे. आणि अनेक श्रीलंकन तमिळ जे भारतात आलेले आहेत ते परत जाण्याच्या इच्छेमध्ये आहेत. सध्या त्यांची इच्छा परत जाण्याची आहे. त्यामुळं तो प्रश्न फार नाही आहे आता. आणि तेव्हा अनेक लोकांना दिलेली आहे आणि आता आपण ही एक समस्या सोडवण्यासाठीची ही सोपी एक तरतूद आहे. ठीक आहे. पण तुम्ही जसं म्हणताय की अजून भारतामध्ये एनआरसी लागू करण्यात आलेलं नाहीये, आसाममध्येच केलेलं आहे. पण आसाममध्ये जे केलेलं आहे ती प्रक्रिया झालेली आहे, ते फायनल झालं असं नाहीये. ते अजून अप्लाय करू शकतात आणि तिथं वेगळी प्रक्रिया राबवली जाऊ शकते. ती फायनल नाहीये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. पण आता 2-3 दिवसापूर्वी काही वर्तमानपत्रांमध्ये असं आलं होतं की त्यांनी त्या वर्तमानपत्रांमध्ये अमित शहा जे भारताचे गृहमंत्री आहेत किंवा नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांनी संसदेमध्ये ज्या गोष्टी याच्या अगोदर मांडल्या होत्या, त्यामध्ये त्यांनी काही उतारे असे दिले होते की आता जे NPR जे सरकार लागू करते, राष्ट्रीय लोकसंख्या म्हणजे मोजदारीसाठी जनगणनेचा तो पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आणि त्यांनी ते दाखवलेलं आहे की NPR हा NRCच्या प्रक्रियेमधला सुरुवातीचा टप्पा आहे.
ओके. असं यांचं म्हणणं आहे. की हे जे एनपीआर ते लागू करणार आहेत आता, हम्म. तर एनआरसी लागू करण्यामधली जी प्रक्रिया आहे, पूर्ण भारतामध्ये जी करण्याची प्रक्रिया आहे ती एनपीआर पासून सुरू होते. आणि एनपीआर हा त्याचा पहिला टप्पा असेल. हे याच्या आधी त्यांनी बोललेले असं संसदेमधलंच त्यांच्या भाषणामधले उतारे या याविषयी मी अगदी थोडक्यात सांगतो. म्हणजे आता एनपीआर जे आलेलं आहे त्याच्या डिटेलमध्ये अजून मी गेलो नाही, पण माझ्या माहितीनुसार असं आहे ते एनपीआर हे जस्ट पॉप्युलेशन रजिस्टर आहे, जे रेग्युलर प्रोसेस असते. आणि हे फर्स्ट टाइम होत आहे असं नाही, माझ्या मते याच्या आधी एनपीआर झालेला आहे. आणि त्याविषयी डिटेल माहिती मी अजून घेतलेली नाही. पण एनपीआर हे आपल्या देशातल्या पॉप्युलेशनचं रजिस्टर, म्हणजे किती लोक आहेत, पॉप्युलेशन रजिस्टर आहे ते. जस्ट साधी सिंपल नियमित प्रक्रिया आहे ती, फार वेगळं असं काही नाहीये. त्यामुळे ते एनपीआर हे नवीन आलंय असं काही नाहीये, ती रेग्युलर प्रक्रिया आहे. ठीक आहे. परत आणखीन एक मुद्दा असा येतो की मग जर सीए याच्यामध्ये आपल्या भारतातल्या मुस्लिमांविषयी काहीच नाहीये, ते नागरिकता देण्याचं आहे, नागरिकता घेण्याचा हा कायदा नाहीये, तर मग लागू झाल्यानंतर जे काही अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी असेल किंवा जामिया मिलिया इस्लामिया युनिव्हर्सिटी असेल, यामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केली, याला विरोध दाखवला, तो विरोध दिला की याच्यामुळे इथल्या मुस्लिमांच्या नागरिकत्वावर गदा येणार आहे किंवा वेगवेगळे प्रश्न उठवण्यात आले, तर त्याच्यामध्ये काही हिंसा निदर्शनं झाली, पोलिसांकडनं अत्याचार झाला. तर मग यामुळं ही जो काही इथला भारतीय मुस्लिम तरुण आहे किंवा इथला भारतीय मुस्लिम आहे किंवा इथल्या भारतीय मुस्लिमांमध्ये पसरण्यात आलेले हे जे काय अफवा आहेत, याच्याबद्दल काय सांगतोय, म्हणजे हे का होत आहे? मग जर हे याच्या मागे आपण लक्षात घेतलं पाहिजे की कायदा अगदी सोपा आहे खरं तर. हा जर व्यवस्थित आपण समजून घेतला तर याच्यामध्ये विरोध करण्याचं काहीच कारण उरत नाही. पण काही गैरसमजुतीतून किंवा मुद्दामून काही लोकांकडून त्याचं राजकारण करून गैरसमजुती पसरवण्यात येत आहेत. आणि त्याला काही विद्यार्थी, सगळे नाही, काही एक सेक्शन ऑफ स्टुडंट्स बळी पडतोय. आता त्यांचं भ्रम दूर करणं हे सरकारी पक्षाकडून भरपूर वेळेस वेगवेगळ्या माध्यमातून होत आहे. हिंसा झाली, ती हिंसा घडवून आणली गेली. आता पोलिसांनी कडक कारवाई केली किंवा असं करायला नाही पाहिजे होतं असं जे बोललं जातंय, त्याच्यामध्ये असं आहे की जेव्हा एखादं विरोध प्रदर्शन हे हिंसक वळण घेतं तेव्हा पोलिसांचं कर्तव्य आहे की लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं. ते कंट्रोल करावे लागेल ना, नाहीतर नुकसान अजून जास्त होईल. त्यामुळे कारवाई पोलिसांना करावीच लागेल, ते त्यांचं कर्तव्यच आहे ना. लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी तर पोलीस प्रशासन असतं आणि त्यांनी ते त्यांचं कर्तव्य बजावलेलं आहे. नाही, त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही प्रोटेस्ट करा किंवा तुम्हाला जे काही विरोध दर्शवायचा तो दर्शवा, पण ते शांततेच्या मार्गानं. आता जर आपण बघितलं तर समर्थनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चे निघतायत. तिथं कुठेही आपण बघितलं तर एक सुद्धा छोटीशी सुद्धा घटना हिंसक किंवा काही पब्लिक प्रॉपर्टीचं नुकसान झालंय असं नाही. अगदी शांततेमध्ये, किंबहुना इकडे जेवढी संख्या आहे विरोधामध्ये त्याच्या कितीतरी पटीनं अधिक संख्या समर्थनामध्ये आहे आणि एक कुणाचं इतकं सुद्धा नुकसान होत नाही. तर तसं तुम्ही विरोध प्रदर्शनासाठी सुद्धा शांततेने एकत्रित येऊ शकता. विरोध करायला काही बंधन नाहीये. ठीक आहे. थोडासा वेगळा प्रश्न आहे, पण या संदर्भातच तो पुढे लगेच ते वाक्य आलं म्हणून विचारतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी काल परवा हैदराबादच्या एका त्यांच्या सभेमध्ये, म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये एक भाष्य केलं की भारतात राहणारा प्रत्येक नागरिक हिंदू आहे. इथली जी 130 करोड ची पॉप्युलेशन आहे ती प्रत्येक पॉप्युलेशन हिंदू आहे, असं त्यांनी एक विधान केलं. सध्या सीएच्या वातावरणातून जे काही देशात चालू आहे याच्याला जोडून जर ते विधान बघण्यात आलं तर या विधानावर तुम्हाला काय म्हणावं? तसं पाहिलं तर अर्थार्थी काहीही संबंध नाही. सीएए आणि सरसंघचालकांनी केलेलं भाषण, माझ्या माहितीनुसार संघ हे पॉलिटिकली डेव्हलपमेंट्स काय होत आहेत देशामध्ये त्याला अनुकूल किंवा प्रतिकूल असं मत हे करत नसतो. संघाचे त्यांचे वार्षिक कार्यक्रम ठरलेले असतात आणि वैचारिक भूमिका ठरलेली आहे, ती काही आजची नाहीये, वर्षानुवर्षे ठरलेली आहे. आणि देशातलं डेली पॉलिटिक्स काय चालू आहे याच्यापेक्षा याकडे संघाची लोक फार लक्ष देत नाहीत. त्यामुळे हे मिक्स करणं हे योग्य नाहीये. एवढे सरळ आणि साधा आहे.
त्यांचं वर्षानुवर्ष ठरलेलं नियोजन असतं आणि त्यांनी भूमिका ते नेहमीची जे मांडायची आहे ती मांडतात. त्यामुळे मिक्स करणं काहीच हे नाही एवढं या नाही. पार्श्वभूमीवर जर संघाचे सरसंघ चालक किंवा हिंदुत्ववादी ऑर्गनायझेशनचे सरसंघ चालक त्यांचे प्रमुख जर भारतातले 130 करोड लोक हिंदू आहेत असं म्हणतायत, म्हणजे याचा एक थोडासा अर्थ असा काढला जातो की मग नाही, मला काय वाटतं, मग त्याच्यावर परत आणखीन हे येईल की मग बाबा मला काय वाटतं, फक्त हिंदूंनीच राहावं असं त्याच्यासाठी सीए काढतायत काय? नाही, मला काय वाटतं माहितीये का, विनाकारण संघाला या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह करणं हे पॉलिटिकल प्रोपोगंडा आहे आणि यावर फार चर्चा करण्याची काही आवश्यकता नाही. पण काही जणांनी असं सांगितलंय की संघप्रणित सरकार इथे असल्यामुळे भारताला हिंदू राष्ट्र बनवायचा एक डाव आहे. नाही, आणि हे सगळा प्रोपोगंडा आहे, हे सगळ्या देशाला माहिती आहे. त्याच्यामधला पहिला हे आहे सीए, हा त्यामधला सर्वात पहिला. अर्थात ती काही संबंध नाही. अशा कसल्याही चुकीच्या माहितीला किंवा चुकीच्या आरोपाला कोणी बळी पडू नये आणि देशाला माहिती झालेलं आहे जेव्हा या लोकांकडे काही बोलायला काही नसतं तेव्हा हे संघाला मध्ये घेऊन येत असतात. त्यामुळे काहीही संबंध नाही. संघ हे डेली पॉलिटिक्स मध्ये अनुसरून काही बोलत नाही. चालेल, धन्यवाद भरतजी, आपण जी माहिती दिली.